नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध निवडले गेलेत। नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे तब्बल 100 नगरसेवक बिनविरोध निवडले गेलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामुळे बिनविरोध निवडीचा चमत्कार झाल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध आहेत पाहूया। कोकणमध्ये 4, उत्तर महाराष्ट्रात 49 नगरसेवक बिनविरोध, पश्चिम महाराष्ट्रात 41 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत, मराठवाड्यात 3, विदर्भात 3, भारतीय जनता पार्टीचा जनतेचा विश्वास आता भाजप आणि महायुतीवर आहे। देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विषय घेऊन काम करत आहे। डबल इंजिन सरकारला जनतेची गरज आहे। जनता डबल इंजिन सरकारच्या मागे उभी आहे। मोदीचं सरकार, देवेंद्रचं सरकार हेच विकास करू शकते ही भावना जनतेमध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर भाजपा आणि महायुती निवडून येत आहे। मी आपल्याला दाव्याने सांगतो 51% मतं भाजपा महायुतीला मिळतील। 2/3 बहुमत महाराष्ट्रात भाजपा महायुतीला मिळेल। भारतीय जनता पार्टीनं प्रचंड दबाव तंत्र, प्रशासनाचा मिसयूज लावलेला आहे। ठिकठिकाणी वेगवेगळे प्रलोभनं दाखवले जातात कित्येक ठिकाणी। काल आमच्याही कित्येक उमेदवारांचे फोन आले, हा आमदार मागे लागला, तो आमदार मागे लागला, एवढी रक्कम घे म्हणतो, नाहीतर रक्कम नाही घेतली तर अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवतो, प्रलोभनाने नाही झालं तर भीती नाही करतो आणि म्हणून सत्तेची मस्ती, सत्तेचा माज हा भारतीय जनता पार्टीला चढलेला आहे आणि म्हणून त्याचे परिणाम मला सांगा। गिरीश महाजनांचीच बायको काय येते, रावलांचीच आई काय येते, एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची बायको किंवा कार्यकर्ते निवडून आले बिनविरोध भारतीय जनता पार्टीकडून का होत नाही? पैसा, दबाव, यंत्रणेचा वापर यामुळे हे 100 आहे। ठीक आहे, असंच करून जर पैशाचं प्रलोभन देऊन, दबाव तंत्राचा वापर करून, पोलीस बळाचा वापर करून, गुंडगिरी करून, दादागिरी करून, धमकावून जर निवडणुका होत असतील आणि अनपोच झाले म्हणून पाठ थोपटून घेत असतील, सत्ता तुमची आहे, पॉवर तुमच्या हातात आहे, त्याचा वापर करून, यंत्रणेचा वापर करून लोकशाही पायदळी तोडवण्याचं तुम्ही ठरवलंच आहे, तर तुम्हाला कोणी रोखूच शकत नाही असा त्याचा अर्थ होतो।